काय आहे की माझी मराठी इतकी चांगली नाही आहे जेव्हा तुमचं ते उपोषणाच्या वेळेस कळलं आम्हाला मराठीचं. नहीं नहीं ऐसा हम और तुम की बात नहीं आप है। हिंदी में बता दीजिए एक बात। देखिए आप ये समझ लीजिएगा, आप ये समझ लीजिएगा कि शहर हमारा है, ज़िला हमारा है, हम सब साथ में मिलके, मैं अगर लड़ रहा हूँ तो किससे लड़ रहा हूँ? अपने भाइयों के साथ लड़ रहा हूँ। वो अलग अलग राजनीतिक पक्षों के अंदर हो सकते हैं, अलग जाति धर्म मजहब के हो सकते हैं, लेकिन वो भी मेरे अपने मैं उनका भी खासदार हूँ। और ऐसी परिस्थिति के अंदर अगर हमारे शहर का, ज़िले का अगर माहौल ख़राब होता है तो इसका खामियाजा बहुत लंबा भुगतना पड़ेगा। मुझे ये जानकारी मिली थी कि कुछ बाहर के लोगों को बुलाया जा रहा है जिनके ऊपर सौों से केसेस रजिस्टर है सिर्फ वो भड़काऊ भाषण के लिए। अगर वो यहाँ पर आएंगे और मुद्दे से हटकर आप किसी की जात के ऊपर, आप किसी के धर्म के ऊपर, किसी के मजहब के ऊपर अगर आप टारगेट करेंगे तो स्वाभाविक है कि इससे है तो एक असंतोष माहौल शहर के अंदर पैदा होगा, थोड़ा टेंशन का माहौल तैयार होगा। तो अब ये पुलिस के ऊपर और जो जिम्मेदार हैं उनके ऊपर है कि हमारी जो लड़ाई है वो लड़ाई को हमने किस तरीके से ले जाना चाहिए। हमने ये फैसला किया है कि हम 14 दिन तक लोकशाही तरीके से हम जिलाधिकारी के दफ्तर के सामने बैठे रहे, हमारा आंदोलन करते रहे, लोग वहाँ पर रोज़ आते रहे, अपने मन की बात वहाँ पर करते रहे, अपने दिल की बात है तो वहाँ पर सुनाते रहे। अब हमने ये सोचा है कि अब लोकसभा का अधिवेशन शुरू हो रहा है, अब जो लड़ाई है हमें कोर्ट में लड़ना है, हमें लोकसभा के अंदर जाकर है तो ये आवाज़ को उठाने की है, तो वो लेवल के ऊपर हम करेंगे। साथ ही साथ रमज़ान का महीना आ रहा है और रमज़ान के मुबारक महीने के अंदर हम नहीं चाहते हैं कि ऐसा कोई माहौल तैयार हो कि जिसकी वजह से त्यौहार का मजा खत्म। आंदोलन सुरू केलं होतं औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि आजपर्यंत ते खूप चांगला झाला, खूप रिस्पॉन्सही त्याला मिळाला। आता ही जी लढाई आहे ते कानूनी लढाई जे आहे आम्हाला कोर्टामध्ये लढण्याची आवश्यकता आहे। लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मला दिल्लीला जावं लागणार आहे। पण मला हे कळालं की उद्या जे एक धरणा आंदोलनाचा कार्यक्रम जे आयोजन करण्यात आलेला आहे मुस्लिम नुमाइंदा काउन्सिलच्या वतीने, आणि परवा काही हिंदू संघटनांनी एक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। हे जे विषय आहे हे औरंगाबाद पुरतं आहे, माझ्या शहराच्या बाबतीत आहे। मी जे विरोध करत आहे माझ्याही शहरामध्ये करत आहे, मी कुणालाही बाहेरून बोलवलेलं नाही आहे। पण मला हे कळालं की परवा जे हिंदू संघटनांचा जे कार्यक्रम होणार आहे, आंदोलन होणार आहे, त्याच्यामध्ये काही बाहेरच्या लोकांना ज्यांच्या विरुद्ध अनेक हे भडकाऊ भाषणचे केसेस त्यांच्यावर रजिस्टर आहे ते लोक इथे येणार आहे। तर आम्ही हे निर्णय घेतलं होतं की जे आमचा मुद्दा आहे ते औरंगाबाद पुरता आहे, ते औरंगाबाद लोकांनी त्याचा विरोध करा, त्याचं समर्थन करा, ते चालेल। पण बाहेरच्या लोकांना बोलावून इथे शांतीभंग करण्याचा जे प्रयत्न सुरू आहे ते हाणून पाडण्यासाठी मी पोलीस कमिशनरांकडे आलो होतो आणि आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आता ही जी लढाई आहे ही लढाई आम्ही पुढे ठेवणार आहे। कोणत्या मार्गाने ठेवणार आहे तर आज 14 दिवस झालेले आहे। आपल्याला माहीत असेल की येणाऱ्या आठवड्यामध्ये आपलं रमजान महिना, पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे आणि ह्या शहराची एक परंपरा आहे, आपण कोणत्याही उत्सव खूप चांगल्या रीतीने आपण साजरा करतो। आणि आता अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे शहराचं वातावरण काही संघटनांनी जे तयार केलेलं आहे, बघा मी सुरुवात केली, मी शांतीपूर्ण मार्गाने कुठेही काही गालबोट न लावता बसलेलो होतो। काल आपण मी मनसेचं आंदोलन बघितलं असेल की ज्या प्रकारे जे शिव्या देत होते, माझ्या एकाही सभेमध्ये तुम्ही दाखवा मी कुणाला शिव्या दिलेल्या आहे, माझ्या कोणत्या कार्यकर्त्यांनी कुणाला शिव्या दिलेल्या आहे, काही असे भडकाऊ काही उच्चारण केलेले आहे का? तसं काहीही घडलेलं नाही आहे। पण आता हे जे मुद्दाला हिंदू मुस्लिम करण्याचा जे प्रयत्न सुरू केलेला आहे की आपल्याला हिंदूंचा मोर्चा काढायचा आहे, तर हे मला असं वाटतं हे शहरासाठी, जिल्ह्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आम्ही हे जे आमचा जिल्हाधिकारी समोरचं जे आंदोलन आहे ते पेंडॉल आम्ही समाप्त करणार आहे। आजचा शेवटचा दिवस आम्ही ठेवणार आहे आणि मी पोलीस कमिशनरांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आता तुमची जबाबदारी आहे। मी एक प्रामाणिक या शहराचा नागरिक, या जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी पाळत आहे। आता तुमची जबाबदारी हे आहे की तुम्ही कशा प्रकारे
हे परवा जे आंदोलन होणार आहे किंवा मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही भडकाऊ भाषण होऊ नये, कोणत्याही जातीविषय भाषण होऊ नये. जे मुद्दा आहे त्या मुद्द्यावर बोला, आम्हीही त्याचं स्वागत करू. काय हे लोकशाही आहे. तर हे आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी धन्यवादही दिलेला आहे की आम्ही जे आंदोलन मागच्या 14 दिवसापासून सुरू केलं होतं ते आम्ही शांतीपूर्ण मार्गाने केलेले आहे. आता सर्वांच्या संमतीने आम्ही हे निर्णय घेणार आहे की हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहे. आणि समजा त्यांनी काही असा आक्षेपार्ह किंवा भडकाऊ प्रकारचा, मग आमच्यावर निर्भर राहील की आम्ही आमचं आंदोलन पुढे कशा प्रकारे आम्ही सुरू करू शकतो. बरं, असं आहे की तुम्ही चांगली भूमिका घेतलीत, परंतु तुम्ही आणि हिंदू संघटना एकत्र येऊन जे काही होणार आहे ते आता न्यायालयात होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरची लढाई बंद करून जी काही लढाई असेल ती न्यायालयात करू अशा प्रकारची भूमिका का घेत नाहीत आणि तसा तुम्ही पुढाकार घेणार आहात? नाही, बघा काय आहे की मी ज्या प्रकारे आंदोलन केलं तर सर्व संघटनांना त्याचा अधिकार आहे, ते करू शकतं. मी जिल्हाधिकारी समोर बसलेला आहे, तुम्ही विभागीय आयुक्तांसमोर बसा किंवा कोणत्या दुसऱ्या ऑफिसच्या समोर बसा. पण लोकशाही मार्गाने तिथे ज्या प्रकारचे भाषणं देण्यात आलेले आहे, ज्या प्रकारचे नारेबाजी झाली, कुणालाही मतलब हे पटणार नाही की काल मनसेनी त्यांचे कार्यकर्ते इकडचे नाही होते. आपण त्याचं कॅल्क्युलेशन हे बघा तुम्ही, ते बाहेरून आणलेले होते, जालन्याहून आणलेले होते, लातूरहून आणलेले होते. का अशा परिस्थिती आली की तुम्हाला बाहेरून लोकांना घेऊन हे माझ्या शहराची, माझ्या जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ते बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता हे जे हिंदू संघटन करत आहे ते जे लोकांना बोलवत आहे ते तेलंगणाच्या एका आमदाराच्या बाबतीत बोलत आहे किंवा एक चॅनलचा एक हे आहे जे तोंड उघडले की काहीतरी बकवास करायचं असा त्यांचा धंदा आहे, तर त्यांना बोलवण्यात येत आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की साहेब, माझी जी लढाई आहे ती औरंगाबाद पुढची आहे. दुसरी एक गोष्ट जे आता आमच्या समोर आलेली आहे की सिटी चौकचे PI गिरी साहेबांनी ज्या प्रकारे, अशोक गिरीने ज्या प्रकारे एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता सोबत बोलत होते, त्यांच्यासोबत बोलत असताना ते कशा प्रकारे आपल्याला 4 मिनिट की तुम्ही किती चांगले ऑफिसर आहे आणि तुम्ही किती चांगलं काम करता, तुम्ही नॉन करप्ट आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी जे एका लोकप्रतिनिधी विरुद्ध ज्या भाष्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे, तर पोलीस कमिशनरांनाही हे माहीत झालेला होता. त्यांनी मला आश्वासन दिलेले आहे. मी पोलिसांचा आदर करतो. अशा प्रकारचे काही घटना घडत असेल तर ते निंदनीय आहे. माझ्या विरुद्ध तर सोडा, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. आणि अशा प्रकारची भाषा वापरून आपण एक पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे आणि ते पोलीस स्टेशन मायनॉरिटी एरियामध्ये येतं, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे याच्यातून हे दिसतं की तुम्ही कशा प्रकारे भाषेचा वापर करत आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की एका ऑफिसरने केला याचा अर्थ हे नाही आहे की सगळे पोलीस डिपार्टमेंट वाईट आहे. आता मी तुमच्यावर सोडत आहे की तुम्ही कशा प्रकारचे त्याच्यावर कारवाई करत. कारवाईची मागणी केलेली आहे का फक्त हा पब्लिसिटी स्टंट होता त्या युवकाचा? काय आहे की आज एका पोलीस स्टेशनच्या PIला हे कळत नसेल की आज सर्व लोक कॉल जेव्हा करतं तर रेकॉर्डिंग करतं आणि 4 मिनिट तो माणूस फक्त आपली प्रशंसा करत होता की तुम्ही किती चांगले ऑफिसर आहे, तुम्ही नॉन करप्ट आहे, तुम्ही किती सेवा करत आहे आणि आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार आहे, इतकी ताकद लावा. कशाला तुमची ताकद पाहिजे? पोलीस सक्षम आहे ना. पण त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत असूनही की बहुतेक ते रिकॉर्ड करणार असेल आणि ज्या प्रकारे त्यांनी ज्या खालच्या लेवलवर जाऊन जे शिवीगाळ केलेली आहे ते आता पोलीस डिपार्टमेंटवर आहे की यांच्या बाबतीत काय ते निर्णय घेतील. पोलीस कमिशनरनी मला आश्वासन दिलेले आहे की नक्की आम्ही त्याच्या बाबतीत, कारण ते खूप रागवलेले, स्वतः ते खूप रागवलेले आहे की अशा प्रकारची भाषा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या बाबतीत बोलायला नको. तुमच्यासोबतचे पक्ष, तुमचा पक्ष आणि ज्या काही संघटना तुमच्यासोबत आंदोलनात आहे, आता हे सगळे रस्त्यावरच्या लढाईतनं माघार घेतील, एक आश्वासक पाऊल म्हणावं तुमच्याकडनं? नक्की. आम्ही काय आहे हे स्थगित केलेले आहे. का केलेलं आहे की आम्हाला जेव्हा कळलं की आता बाहेरचे लोक येऊन माझ्या जिल्ह्यामध्ये
प्रक्षोभक भाषण देणार आहे किंवा भडकाऊ भाषण देणार आहे आणि शहराचं वातावरण खराब करण्याची त्यांची मानसिकता आहे. कारण आम्ही एक उदाहरण काल बघितलेलं आहे मनसेच्या आंदोलनामध्ये. ते होऊ नये, कारण अल्टिमेटली हे शहर, हे जिल्हा माझा आहे. जे लढाई आम्हाला लढायची आहे ते आम्ही कायद्या कानूनच्या आधारावर हायकोर्टामध्ये केस सुरू आहे, त्याला आपण कसं स्ट्रेंथन करता येईल. आम्ही सुप्रीम कोर्टचे लॉयर्सशी सोबत बोललेलो आहे. फक्त मला हे सांगायचे आहे की हे जे सोशल मीडियावर हे जे सगळं चाललेलं आहे आणि याला हिंदू मुस्लिम करण्याचा जे प्रयत्न सुरू आहे, त्या हिंदू मुस्लिमचा मुद्दा नाही आहे. हे शहराचा, आमची ओळखचा मुद्दा आहे आणि सर्वांचा हे मुद्दा आहे. तुम्ही माझा जे स्टँड आहे त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ शकता. हे लोकशाही आहे आणि तुम्ही करायला पाहिजे. लोकशाही मार्गाने तुम्ही माझाही विरोध करायला पाहिजे. पण भाष्याचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता है. ऐसा नहीं है कि सिर्फ तुम ही बोल सकते हैं. ज़बान मेरे मुंह में भी है और मेरे हिसाब से उनसे अच्छी ज़बान में बोल सकता हूँ उसमें. वरना किसी दिन किसी प्लेटफॉर्म के ऊपर आ जाइए, आप अपनी ज़बान बताइए, मैं मेरी ज़बान बताता हूँ. संघटनांना समर्थक आणि विरोधक आवाहन काय आहे? आवाहन कराल का सोशल मीडिया पद्धतीनं दोन्ही बाजू पेटवलं जात आहे फक्त सगळीकडनं, म्हणजे हिंदू मुस्लिम नाही नाही, आता बघा की जेव्हा आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती, मी स्वतः पुढाकार घेतला होता, मी लीड घेतली होती आणि सगळ्यांना सोबत घेऊन, सर्व जाती धर्माचे लोकांना मी सोबत घेऊन हे आंदोलन आम्ही सुरू केलं होतं. लोकशाही मार्गाने कुठेही अशी परिस्थिती आली नाही की तिथे काही अप्रचित प्रकार घडला. पण आता ज्या प्रकारे जे हिंदुत्ववादी संघटना याला एक जातीचा रंग देण्याचा जे प्रयत्न करत आहे, मी त्यांना सर्वांना विनंती करतो की हे जे मुद्दा आहे तुम्हाला पटत नसेल, जसं मला पटलं नाही की, आणि पुन्हा एकदा सांगतो की ह्या लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे की इम्तियाज जलील आणि तिथे बसलेले जे लोक आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करत आहे, ते छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करत नाही आहे आणि मग सोशल मीडियावर टाकायचे, त्यांना हाकलून द्यायचा, त्यांना हे करायचं, त्यांना ते करायचं, असं सोशल मीडिया. तर मला हे सांगायचे आहे की मला अधिकार आहे, सरकारने निर्णय घेतला, मला पटलं नाही, मी विरोध केला. आणि समजा माझ्या स्टँडवर तुम्हाला विरोध करायचा असेल तर तुम्हालाही आहे. आता मी पुढाकार घेत आहे की आपण जे सिग्नेचर कॅम्पेन ऑब्जेक्शन्स मागवण्यात आलेलं आहे, मी पण ऑब्जेक्शन्ससाठी सर्व लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रयत्न करा की जितकं जास्त तुम्ही ऑब्जेक्शन्स तयार करू शकतो आणि त्यांनाही अधिकार आहे, तुम्ही पण करा. त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करून जितकं ऑब्जेक्शन्स तुमच्याकडून येतील, हे लोकशाही मार्गाने हे चांगलं आहे. सरळ प्रश्न आहे, तुम्ही दोन तीनदा बोलले, सरळ एकच प्रश्न आहे की दोन्हीकडच्या बाजूला समर्थक आणि विरोधक ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर एकमेकांना लिहितायत, वेगवेगळ्या पद्धतीनं ते विकारी शब्द टाकतायत, दोन्हीकडच्या बाजूला तुम्ही आवाहन करता का तेवढं सांगा. नाही 100% मी सुरुवातीपासून, मी जेव्हापासून 14 दिवस अगोदर जेव्हा मी हे आंदोलनाची सुरुवात केली होती त्यावेळचं तुम्ही माझा पहिला भाषण ऐका. त्याच्यानंतर दररोज मी जेव्हा जेव्हा भाषणासाठी उभे राहिलेला आहे, मी हेच म्हटलेलं आहे की हम जो कर रहे हैं ये हमारी पहचान बचाने के लिए कर रहे हैं, हम किसी का विरोध नहीं कर रहे हैं. आणि त्यावेळीही आम्ही सांगितलं होतं की आपल्याला काही नवीन शहर बसवायचं असेल तर बसवा, त्याला आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देऊ. आता हे संपायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेरच्या लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणून तुम्ही असा शहराचा आणि जिल्ह्याचा वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते लोक येतील तुमच्या कार्यक्रमामध्ये 2, 3, 4 तास ते थांबतील, आपला कार्यक्रम करतील आणि परत जातील. पण त्याचा जे परिणाम आहे ते आपल्या जिल्ह्याला भोगावं लागणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, सर्व राजनेते, जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांना सगळ्यांना हे विनंती करतो की आता आपल्याला जे करायचं आहे ते लोकशाही मार्गाने तुम्ही ऑब्जेक्शन्स करा, तुम्ही न्यायिक लढाई लढवायची असेल तर तुम्ही लढा, आम्हीही प्रयत्न करू. आम्हाला माहीत नाही आहे की तिथेही आम्हाला यश मिळेल का नाही, पण आम्ही एक नक्की प्रयत्न करणार.